ऑपरेशन प्रहार, अर्थगंत पोलीस स्टेशन, रामदास पेठ, अकोला यांची कार्यवाही 3 बाहेर जिल्ह्यातील आरोपितांना अटक करून त्यांचे ताब्यातून एकूण 11.835 किलोग्राम गांजा व साहित्य असा एकूण 3,21,875 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 27/3/2026 रोजी पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, पोलीस स्टेशन रामदास पेठ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन परिसर अकोला येथे 3 इसम हे त्यांचेकडील 2 बॅगमध्ये मादक अंमली पदार्थ गांजा घेऊन येणार आहे. अशा खात्रीशीर माहितीवरून अर्चित चांडक पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामदास पेठ येथील पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे व अधिकारी व डीबी पथक यांनी यशस्वी सापळा रचून चीफ हेल्थ इन्स्पेक्टर इमारत समोरील रोड, रेल्वे स्टेशन चौक, अकोला येथे आरोपी नामे 1. गौरव विजय इंगळे वय 21 वर्ष, 2. राहुल बाळासाहेब देशमुख वय 22 वर्ष, 3. देवानंद गजानन शेळके वय 23 वर्ष, सर्व रा डोन गाव, ता मेहकर, जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचे ताब्यातून एकूण 11.835 किलोग्राम अंमली पदार्थ गांजा, 2 मोबाईल फोन असा एकूण 3,21,875 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला येथे अपन 300/2026 कलम 8 क 20 ब NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदरची कामगिरी श्री अर्चित चांडक सा पोलीस अधीक्षक अकोला, श्री BP रेड्डी सा अप्पर पोलीस अधीक्षक सा, श्री सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिरीष खंडारे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, हवा दादाराव टापरे, क श्याम मोहळे, अनिल धनभर, अभिजित इंगळे, प्रेम नांदोकार, अंकित कमलाकर, पोकॉ माधुरी लाहोळे, कावेरी ढाकणे सर्व नेमणूक रामदापेठ, अकोला तसेच विजय उर्फ सोनू सिंग ठाकूर नेमणूक ANTF बॅच अमरावती यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.